33/11 kV सबस्टेशनबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, हा 5 MVA चा ट्रान्सफॉर्मर आहे. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर 5 MVA. त्याच्यानंतर हा वरती दिसतोय तो तुम्हाला PT आहे. PT म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि इकडं दिसतंय ते CT म्हणजे हे करंट ट्रान्सफॉर्मर. हा मध्ये दिसतो तुम्हाला तो हा VCB आहे. म्हणजे VCB म्हणजे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. त्याचे पोल्सवरती ह्या दिसतात. हा मध्ये दिसतो तो आयसोलेटर आणि हा इकडं दिसतो तो पण आयसोलेटरच आहे. तो 33 kV चा इनकमिंग आयसोलेटर आहे. हा ते पलीकडून दिसते ती पाठीमागून आलेली 33 kV ची लाईन आहे. त्याच्या थ्रू CTला ते मध्ये दिसतात ते आपल्याला ते वरती 1 2 3 दिसतात ना समोर, ते आहेत आपले LA म्हणजे लाइटनिंग अरेस्टर. तिथून लाईन पुढे आली CTला म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. तिथून पुढे आली VCBला. VCB पासून परत आयसोलेटर आहे. ते आयसोलेटर PT केलेलं आहे आपण सेपरेट. परत PT पासून ते आयसोलेटर पासून सरळ आलेली लाईन केबल थ्रू दिसते. केबल तुम्हाला ती केबल थ्रू आली डायरेक्ट ट्रान्सफॉर्मर. तर हा पॉवर ट्रान्सफॉर्मर. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर 33/11 kV म्हणजे 33,000 व्होल्टेजचं 11,000 व्होल्टेजमध्ये रूपांतर करून आपल्याला पुढे समोर डायरेक्ट 11 kV साईडला दाखवतो तुम्हाला 11 kV साईड. तर हा फॅन आपण कुलिंगसाठी लावलेला आहे. तर हे 11 kV साईड, इथून आपण 11 kV इंडोर म्हणजे आतमध्ये घेतलेला आहे.